श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये मी अश्विनी तुमच्या सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत करते। कसे आहात स्वामी भक्तांनो? छान असाल आणि स्वामींच्या भक्तीत रममाण असाल व स्वामींच्या आशीर्वादाने छान असाल। तर आपण संकल्प करतो, गुरुचरित्राला संकल्प करतो, स्वामी चरित्राला संकल्प करतो व अशा प्रत्येक गोष्टींसाठी विविध गोष्टींसाठी आपण संकल्प करत असतो। 1.25 लाख जपासाठी आपण संकल्प करतो। अशी विविध जप आहे ज्याच्यासाठी आपण संकल्प करतो। तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला माहित आहे का, पांढऱ्या मोहरीचा वापर हा अतिशय प्रभावी वापर आहे। तुमची एखादी इच्छा असेल, समजा तुमचं काम होत नाही, सेवा करताय पण सेवेचं फळ भेटत नाही, त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे। तुम्ही ज्यावेळेस संकल्प सोडता तर त्यावेळेस तुम्ही पांढऱ्या मोहरीचा वापर नक्कीच करा। आणि पांढऱ्या मोहरीचा वापर प्रत्येक सेवेत म्हणजे प्रत्येक संकल्प सोडताना तुम्ही स्वामींना जी इच्छा सांगताय, रोज 11 मोहऱ्या तरी घ्या, पांढरी मोहरी 11 घ्यायची आहे। आणि तुम्ही जी सेवा करता आहे वाचताना सुद्धा ती तुम्हाला मुठीत घेऊन स्वामींना जी तुमची इच्छा असेल ना ती रोज सांगायची आहे। तुम्ही पहिल्या दिवसाचे संकल्प करतात, ती इच्छा तुम्हाला स्वामींना रोज सांगायची आहे। त्यानुसार तुम्ही नक्कीच तुमचं जे अडलेलं काम असेल, घरात काही वादविवाद असतील, जमिनी, कोर्ट कचेऱ्या, नक्कीच तुमचे हे कामं मार्गी लागतील। बघा, पांढऱ्या मोहरीचा वापर ह्या प्रत्येक पूजेसाठी हे करत असतात। अनेक तंत्र मंत्र साधना यासाठी पांढऱ्या मोहरीचा वापर हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूपच प्रभावी मानला गेलेला आहे। तर नक्कीच पांढऱ्या मोहरीचा वापर तुम्ही करा। प्रत्येक संकल्प तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वेळेस संकल्प करता त्याच वेळेस तुम्ही त्याच दिवशीपासून 11 ही जी मोहरी आहे ना ती हातात घ्यायची आहे आणि स्वामींना तुमची रोज इच्छा सांगायची आहे। पहिल्या दिवशी संकल्प सोडा आणि मग तुमची जी इच्छा आहे ती रोज स्वामींना तुम्ही सांगत चला। तर नक्कीच तुम्हाला आजच्या माहितीचा भरपूर उपयोग होईल व हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। कारण पांढऱ्या मोहरीचा वापर केल्याने पूजनामध्ये लवकरच याचं फल हे शीघ्र मिळतं। त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ हे येताना त्याचं दिसेल। थँक्यू।